नावाचा जो आहे तो अनावधानाने मी उल्लेख केलेला आहे, त्यामुळे कोणताही त्यांच्यावरती आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण ते आता त्यांच्या ट्विटद्वारे करतात. चला, चांगलं आहे, देर आहे दुरुस्त आहे. मग त्यामुळे मी मगाशी म्हटलेले सगळे माझे शब्द मागे घेतो. म्हणजे आज जरी विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली असली किंवा ते बॅकफूटवर जरी गेलेले असले, अनावधानाने नाव घेतलं असं जरी, चव्हाणांनी मात्र जे आरोप केलेले आहे त्यावर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस हे वारंवार राष्ट्रवादीला टार्गेट करू पाहत आहे. यातून काही तुमची सुटका होते असं दिसत नाही. नाही, आमची कोण आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आमची सही सलामत सुटका होईल, काही काळजी करू नका. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की महाविकास आघाडीमुळे आम्ही सगळे एकत्र विचाराने केलं पाहिजे. कोणतंही स्टेटमेंट करताना तुम्ही आतापर्यंत बघा, आम्ही कधीही आमच्या मित्र पक्षावर कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही, तो करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मला वाटतं की आता याच्या पुढे आपण बोध घेऊन सगळ्यांनी एकत्र राहिलं तर पुढे चांगलं होईल. आता तुम्हीच आम्हाला जबरदस्ती ढकलण्याचा प्रयत्न का करताय मला कळत नाही. का कोणी सांगण्यावर आमच्यावर विजय वडेट्टीवार त्यांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणतात की मी जरी अनावधानानं सुप्रिया सुळेंचा उल्लेख केलाय, माझा त्यांना कोणताही टार्गेट करण्याचा उद्देश नाही, परंतु त्यांनी एक महत्वाची बाब अधोरेखित त्यांच्या ट्विटमध्ये केली आहे. जे सर्टिफिकेट आता घेतात त्यांच्या विरोधात माझी उघड भूमिका आहे, कारण की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आणि सामाजिक आरक्षण वाचवण्याकरता मी माझी लढाई लढतो. त्या बाबतीमध्ये आम्ही विजय वडेट्टीवारांच्या या भूमिकेला आम्ही विरोध कधी केलाय? आमचा विरोध एवढाच झाला की सुप्रियाताईंचं नाव घेतलं गेलं, ज्यांचं तथ्य नसताना नाव घेणं आणि ती चर्चेत बातमी आहे ना, त्याच्यावर आमचा आक्षेप होता. मराठा नेत्यांनी कुठल्या ओबीसीचा दाखला घेतला तर ज्यांनी दाखला दिला त्याच्या विरुद्ध विजय वडेट्टीवारांनी जाऊन जरा पुरावे घेऊन आंदोलन करावं. फक्त ट्विट किंवा तिथं भाषणं टोकून होत नाही. त्यांनी तिथं जावं आणि त्यांना जा विचारावं खोटं कसं. आता आम्ही आमच्याकडे काही ठिकाणी ओबीसी दाखले चुकीचे झाले, आम्ही कोर्टात गेलो ना, तसं त्यांनी कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे ना. बोलून होत नाही ना. हे लोक जे ज्या पद्धतीने दाखले देण्याचा प्रयत्न करतात त्याने खरा मराठ्यामधला ओबीसी जो आहे त्याचा अन्याय होतोय. परंतु काँग्रेसला इशारा देणार का? कारण की सातत्यानं काँग्रेसला तुमचा इशारा असणार. हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या वेळेला पवारांच्या सुनेला मुंगी गुडिया म्हटलं आणि बॅकफुटला येऊन माफी मागितली. आता विजय वडेट्टीवार पवारांच्या लेकीला अशा पद्धतीचा आरोप करून माघार घेत आहे. कुठेतरी जाणीवपूर्वक संपूर्ण पवार कुटुंबीय यांनाच हे टार्गेट करतायत असं वाटतंय का? आणि मोठ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं, बदनामी होऊ द्यायची आणि मग त्यानंतर माघार घ्यायची, याला काय अर्थ आहे? मी अजून एक महत्वाचा मुद्दा की दोन्ही महिला आहेत. मी तुमच्या या मताशी सहमत आहे. मी कोणतीही जबाबदारीने एखादं स्टेटमेंट केलं तर मी कुठल्याही पुराव्यासकट किंवा जबाबदारीने बोललं तर त्याचा काय होतो अर्थ आहे मला माहिती. मला वाटतं की प्रत्येकाने ती काळजी करणे गरजेचं आहे. जाणीवपूर्वक होतं का काँग्रेस विचार करून करतो का त्यांचं प्लॅनिंग आहे या आज तर मी सांगू शकत नाही. परंतु मी परत त्याच गोष्टीवर बोलतो की एकत्रितपणे आम्ही जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, आपल्यामध्ये गैरसमज होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. जर ते जाणीवपूर्वक होत असेल तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल. महिलांना टार्गेट करतायत अशा पद्धतीनं काँग्रेस. एकीकडे राहुल गांधी महिलांचे मेळावे घेतात आणि दुसरीकडे महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही गुंगी गुडिया म्हणता. पवारांच्या लेकीला तिने ओबीसी सर्टिफिकेट काढलंय असं तुम्ही. महिलांचा सन्मान करण्यासाठी, युवतींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम का आणि दुसऱ्या वेळेला त्याच संस्कृतीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांचा अपमान करायचा योग्य नाही, ते त्या संस्कृतीत बसत नाही. परंतु काँग्रेसचे नेते सातत्याने वारंवार तुमच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात जसं बोललो मगापासून. मग काँग्रेसच्या नेत्यांना काही इशारा तुम्ही देऊ दिला मगाशी. जर अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार त्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल. वक्तव्यावरती शशिकांत शिंदे पत्रकार परिषदेतून उत्तर देत आहेत.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ओबीसी दाखल्याबाबत बोलताना अनावधानाने सुप्रिया सुळेंचा उल्लेख केला असं ते म्हणाले. त्यांच्या स्टेटमेंटची मला वाटतं हसू येतं. असं आहे की कोणाच्या बरोबर कोणाचा फोटो आहे त्यापेक्षा कोणाच्या कालावधीमध्ये फोटो असलेला माणूस, संबंध असलेल्या माणसाचा या पेपर लीक झाले. रोहित पवारांना कधी भेटले असेल, शरद पवारांना भेट कधी घेतली, त्यावेळेला त्यांच्याकडे पेपर लीक झाले होते का काय झाले होते. अरे तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पेपर लीक झाले, त्याच्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याचं नाव येताना कोणाचा जर संबंध आला, सत्तेच्या सहभागामधल्या माणसाचा आशीर्वाद असल्यानंतर माणूस धाडस करतो. मला वाटतं की आता जे गाढवेचं प्रकरण आलेलं आहे, नवनाथ बंगने सांगलं मग यांच्यावर फोटो आहे त्यांच्यावर फोटो आहे. सुळेंवर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं. याबाबत मी खेद व्यक्त करतो असंही विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी काय नेमके एक्सपोज केले आपण बघूयात. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचे मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केलंय.